सामन्याला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होताना पाहायला मिळते. मॅच देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. मेगा फायनल ग्रँड फिनाले कोण होणार विजेता, कोण ठरणार उपविजेता ही ठरवणारी मॅच आपण पाहतो मैदान होती. मुख्य पंच अमर साठे सर, स्क्वेअर लेग पंच शुभम गाडे सर. तर इथे आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येते. लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. चला खेळूया एबी ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वातील मेगा फायनलचा पहिला चेंडू मैदान टिपाव्या. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होते. मयूर मासाळ तर आघाडीची जोडी शेरू लोहार, तुषार रणदिवे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ती टाकलाय मयूर मासाळनं. विकेट किपरकडे आपण पाहिलं तर तिथे येताना पाहायला मिळतोय एक डॉट बॉल आलाय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदान ते आपण पाहतोय. शेरू लोहार स्ट्राईकवरती आहे. नॉन स्ट्राईकला तुषार रणदिवेला आपण पाहतोय. राहुल अर्थात शेरू आणि तुषार रणदिवे ही जोडी आपल्याला आघाडीला आणि सलामीला बॅटिंग करताना पाहायला मिळते. एबी ट्रॉफीची मेगा फायनल आपण पाहतोय. ग्रँड फिनाले अंतिम 16 यावेळीचा चेंडू होता. तिथे आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू विकेट किपरकडे जातोय. एक डॉट बॉल आलाय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदान ते येते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. मातोश्री 11 एंगर्स क्रिकेट क्लब बारामती या टीमकडनं आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात इथे मैदान ते होताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. पहिल्याच षटकात आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं षटक आपण पाहतोय. मयूर मासाळनं सकाळपासून प्रभावित केलं, इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीतून. वेगवान गोलंदाजीसाठी मानला जाणारा हा वेगाचा बादशाह. यावेळीचा चेंडू होता. बॅटचं टॉपेज घेतला आणि चेंडू मात्र येतोय डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आकडे बदलत आहेत. संघाचं खातं मैदान ते उघडले. शेरू लोहारनं आपलं अकाउंट ओपन केले तर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली याही संघाचं खातं इथे मैदान ते ओपन होते. सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. मेगा फायनल खेळतोय, ग्रँड फिनाले खेळतोय. कोण विजेता होणार, कोण लखपती बनणार, 1 लाख रुपयांचं पारितोषिक कोण पटकावणार आणि एबी ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वावरती कोणता संघ आपलं नाव कोरणार ते देखील आपण पाहणार आहोत. यावेळीचा चेंडू होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट तुषार रणदिवेच्या बॅटमधून आलाय. मेगा फायनलचा ग्रँड फिनालेचा पहिला षटकार 6 धावा. थँक्यू. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोते आपण पाहिलं तर बनवलं गेला 7 धावा. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तर सुरू आहे गोलंदाजी मयूरकडनं. यावेळीचा चेंडू होता. पॉइंटच्या टोक्यावरतून खेळलाय. तुषारच्या बॅटमधून षटकारा पाठोपाठ येतोय खणखणीत चौकार. मयूर मासाळचं पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. 5 चेंडू टाकलेत आणि धावपल कोती स्कोर कार्ड ते बनवलं गेलात. 11 धावा, 1 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल. 3 चेंडूवर ते 11 धावा आल्यात आणि पहिले 2 निर्धाव चेंडू, पहिले 2 डॉट बॉल देखील आपण पाहिलेत. पहिल्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. मयूरची गोलंदाजी आपण पाहतोय तर बॅटिंगसाठी मैदान होती तुषार रणदिवे. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे येतोय. पंच कळवतायत व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. मेगा फायनलचा अंतिम 16 तो देखील आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. शेवटची मॅच एबी ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वातील अंतिम मॅच. यावेळीचा चेंडू होता. पॉइंटला टेकन, व्हेरी गुड कॅच, नाईस शॉट, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम सुंदर सेल. प्रेक्षकांना सांगावं लागलं नाही की टाळ्यांचा कडकडाट करा. टाळ्यांचा गजर होतोय. झेल टिपलाय तेजसनं. ज्यांना रनिंग मध्ये आपण पाहिलं तर कमाल केली, त्याने क्षेत्ररक्षणातून धमाल केली आणि पहिला विकेट चोईल पतन तुषार रणदिवे. बॅक टू दी पविलियन. पहिला फलंदाज बाद. तेजस सूर्यवंशीला आपण पाहतो तो बारामतीकडून हुसेन बोल्टची विक्रम आपण पाहिलं तर त्यानं इथे नोंदवलेला आहे. विशेषतः
ज्याप्रमाणे त्याला धावा पळण्यासाठी पाठवलेलं होतं त्याप्रमाणे त्यानं धावा पळलेल्या आहेत आणि ज्याप्रमाणे त्याला संघात दाखल केलं क्षेत्ररक्षणातून त्याने आपली छाप सोडलेली आहे. तुषार रणदिवे सारख्या आघाडीच्या सलामीच्या महत्त्वाच्या बॅटरला इथे मात्र बाद करण्यात मोलाचा खारीचा सिंहाचा वाटा इथे आपण पाहिलं तर तेजस सूर्यवंशीनं घेतलेला आहे. सुंदर झेल आपण पाहिलाय, नाईस स्कॉट आपण पाहिलाय, पॉइंटला आपण पाहिलं तर प्रचंड क्विक आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथे मात्र उभे केले जातात आणि तिथे आपण पाहिलं तर एक सुंदर झेल तेजसकडनं पाहायला मिळालाय. न्यू बॅटर नवीन फलंदाज अमित तांबे ऑन डाऊनला, तर गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाज ओमकार साळुंके आणि धावपल कोते आपण पाहतो बनवले गेलात. एक गडी बाद 12 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक संपले, 12 रन, लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी बाद 12. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय, क्षेत्ररक्षक पाटला करता चेंडूनं वेग घेतलाय आणि चेंडू मात्र जाईल सीमा पार. 4 रन, चौकार, 4 धावा. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते बनवला गेला 16 धावा. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू झाले. ओमकारच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण करताना शेरू लोहार इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. अमित तांबेच्या सोबतीला आणि साथीला बॅटिंग करतोय. सेकंड विकेटसाठी किती धावांची भागीदारीने किती धावांची पार्टनरशिप इथे मैदान ती उभी केली जाईल ते देखील आपण पाहणार आहोत. यावेळीचा चेंडू होता डीप एक्स्ट्रा कव्हरला, सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहणी पाहतच राहा. शेरूच्या बॅटमधून येतोय बॅक टू बॅक 2 इन रो, एका पाठोपाठ एक, दुसरा चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 चौकार इथे मैदान ते खेळलेत. ओमकारवरती आपण पाहिलं तर प्रचंड मोठं आक्रमण केले. बॅक टू बॅक 2 चौकार इथे आपण शेरू लोहारच्या बॅटमधून पाहतोय. जबरदस्त बॅटिंग तो करतोय. सेमी फायनलमध्ये देखील खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती आणि इथे देखील आपण पाहिलं तर शेरूनं 2 चौकार खेळले. टीमची धावसंख्या 20 धावा. षटक क्रमांक 2 ओमकार टू शेरू लोहार. यावेळीचा चेंडूचा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंच कळवतायत व्हाईट बॉल प्लस एक सिंगल, अतिरिक्त 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि टीमची धावसंख्या धावपल होती 22 रन, 22 धावा त्या मात्र धावपल होते आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदान होती. दुसऱ्या षटकात ओमकार इथे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मातोश्री 11 एंगर्स क्रिकेट क्लब बारामती टीमकडनं आपण पाहतोय ओमकारला. षटक क्रमांक सुरू आहे मैदान होती दुसऱ्या क्रमांकाचं. तर बॅटिंगसाठी अमित तांबे इन ॲक्शन मैदान ती पाहायला मिळतोय. अमितनं देखील आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट सातत्यानं खेळले. पिंपरी चिंचवड काळेवाडी परिसरातून अमित तांबेला देखील आपण बरंचसं क्रिकेट खेळताना पाहायला मिळालंय. पुणे जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्याने देखील आपली इथं अल्पावधीत आपल्या नावाची छाप सोडलेली आहे आणि तो देखील आपण पाहिलं तर इन ॲक्शन मॅन इन फॉर्म बॅटर इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. ऑन डाऊनला अमित तांबे. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय पुन्हा एकदा ओमकार. इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू मैदान ती पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे जातो. एक डॉट बॉल आलाय. एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. धावपल एक स्थिर आहे. धावपल किती धावा आपण पाहिलं तर बनवले गेल्या त्या 22 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. 22 रन ऑन स्कोर कार्ड, 22 धावा त्या मात्र धावपल होते आहेत. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहे. ओमकारची गोलंदाजी आपण पाहतोय मैदान होती. ओमकार साळुंके टू अमित तांबे, गोलंदाज टू फलंदाज. यावेळीचा चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर तिथे मात्र खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू आपण पाहिलं तर अडवलं जाते. फेकी सुरेख आहे. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते आणि धावपल होती 23 रन, 23 धावा त्या मात्र धावपल होते आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू इथे आपण पाहिलं तर बाकी आहेत. 23 धावा धावपल होती बनवल्या गेल्यात. 23 रन. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते ओमकार साळुंके मन फ्रॉम बारामती आणि तो देखील आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर.
यावेळचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला जबरदस्त तडाखा शेरू लोहारच्या बॅटमधून. चेंडू मात्र चाल सीमा पार. धावा मिळतील 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. पंचांचा निर्णय आलेला आहे. 6 धावा. षटकार. अंपायर शुभम गाडे सरांनी आपला निर्णय पाठवलेला आहे. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 षटकं आपण पाहिले तर इथे मैदानाची सुरू आहेत. एक चेंडू बाकी आहे आणि धावफलक कोते आपण पाहिले तर बनवले गेल्यात 29 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. 29 रन. 29 धावा धावफलक होते आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर सुरू आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. मेगा फायनल ग्रँड फिनाले अंतिम सामना एबी ट्रॉफी 2024च्या दुसऱ्या पर्वातील शेवटची आणि अंतिम मॅच इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. ग्रँड फिनाले रंगतदार रोमर्षक मॅच आपण पाहतोय. इथे देखील आपण पाहिले तर चेंडू मात्र केलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन. व्हेरी गुड कॅच. विकेट होईल पतन. फलंदाज शेरू लोहार इथे आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळतो. एक सुंदर सेल टिपलाय संतोष लष्कर इथे आपल्याला सेल टिपताना पाहायला मिळत आहेत. तर शेरू लोहार इथे आपल्याला मैदानात बाद होताना पाहायला मिळत आहेत. विकेट क्रमांक 2. दुसरा फलंदाज श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली संघाचा. बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद. शेरू लोहार देखील आपण पाहिलं तर इथे बाद होताना पाहायला मिळते. आघाडीचे सलामीचे दोन्ही बॅटर बाद झालेत. 2 षटके संपलेले आहेत आणि धावफलक कोती बनवले गेलात 29 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानात संपलाय. पहिल्या षटकात आल्या 12 धावा. दुसऱ्या षटकात आल्या 17 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक होती 2 गडी बाद. 29 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. 29 रन. लॉस ऑफ 2 विकेट. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 आपण पाहिला आणि तिथे आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकात आपण श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली या टीमकडनं मैदानात पाहिलेलं आहे. 14.50च्या सरासरीने धावा बनवल्यात. 29 धावा धावफलक होत आहेत. तुषार रणदिवे पाठोपाठ शेरू लोहार हे आघाडीचे बॅटर इथे मैदानात बाद झालेत. अमित तांबे आणि रोहित करात ही जोडी आता बॅटिंग करताना पाहायला मिळते. तर नवीन गोलंदाज सचिन साळवी इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक करतील वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा सचिन साळवे. पहिला चेंडू आपण पाहतोय. क्लीन बॉल. विकेट होईल पतन. यू मिस आय विल डेफिनेटली इट. अमित तांबे बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक धक्का. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली संघाचा तिसरा फलंदाज इथे मैदान होती बाद. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. धावफलक होते धावा देखील आपण पाहिलं तर बनवलं गेलात 29 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट 3 फलंदाज इथे आतापर्यंत मैदानात बाद झालेत. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोलीचा संघ आपण पाहतोय. सचिन शेठ लालदास तापकीर मालकीची टीम. पहिली विकेट 11 धावसंख्येवरती. दुसरी विकेट 29 धावसंख्येवरती आणि तिसरी विकेट पुन्हा एकदा 29 धावसंख्येवरती ती मात्र पाहायला मिळते. शरद पारगे न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आलाय. मिडल ऑफ द बॅट चेंडू होताना पाहायला मिळत नाही. बॅटचं खाली टोक घेत चेंडू मात्र अडवला जाईल. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावफलक कोती बनवलं गेल्यात 3 गडी बाद. 30 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. मेगा फायनल ग्रँड फिनाले अंतिम सामना अंतिम 16 एबी ट्रॉफी 2024च्या दुसऱ्या पर्वातील शेवटची मॅच अंतिम मॅच मेगा फायनलची मॅच इथे मैदानात पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणं फेडणारी मॅच. प्रेक्षकांच्या काळजांचा ठोका चुकवणारी मॅच. ग्रँड फिनाले मेगा फायनल. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये.
द्वितीय क्रमांक 51,000 रुपये. आणि कोण होणार विजेता, कोण ठरणार उपविजेता, कोण बनेल प्रथम क्रमांकाचा मानकरी, तर कोण ठरेल द्वितीय क्रमांकाचा मानकरी, ती ठरवणारी मॅच आपण पाहतोय. रंगतदार रोमहर्षक मॅच आपण पाहतोय. थंडी देखील पाहायला मिळते, परंतु सामना रंगणार आहे आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. यावेळेचा चेंडू होता बॅकफुट होती, जा चेंडू मात्र खेळून काढलाय. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत, कव्हरला येतात, चेंडू अडवतात, तोपर्यंत एक सिंगल येईल. रोहित खरात आणि शरद पारगे या जोडीला आता बॅटिंग करताना आपण पाहतोय. सुरुवातीचे 3 बॅटर बाद झालेत. आपण सुरुवातीला तुषार रणदिवेला पाहिलं, त्यानंतर शेरू लोहारला पाहिलं आणि त्यानंतर अमित तांबे. टॉप ऑर्डरचे 3 बॅटर आपण पाहिले तर इथे बाद होत आहेत. तर आता जबाबदारी मिडल ऑर्डरच्या खांद्यावरती ती मात्र मैदान ती पाहायला मिळते. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोलीचा संघ आपण पाहतोय. बॅटिंग मैदान ती सुरू आहे. यावेळीचा चेंडू होता पॉइंटच्या डोक्यावरतून खेळलाय, गॅपमध्ये चेंडू, 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीतून चेंडू मात्र जाईल सीमा पार, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. थँक्यू. तिसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. 3 गडी बाद 35 धावा धावफलक होत आहेत. 35 रन, 3 गाड्यांच्या मोबदल्यात 35 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय सचिन साळवे. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय, मिडो आपला क्षेत्ररक्षक तैनात, फेकी सुरेख आणि तिथे पंचांचं बोट आकाशाकडे, विकेटचं होईल पतन. फलंदाज शरद पारगे तिथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतो. नो बॉल, 1 धावेल, नो बॉलच्या आणि रनआउटच्या रूपानं फलंदाज धावबाद. थँक्यू. 36वा धावफलक होत आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. सचिन साळवे कमबॅक करतात, पुनरागमन करतात, परंतु छोट्या छोट्या चुका देखील केल्या जात आहेत. क्रिकेट आपण पाहतोय. चुका देखील मैदान ती पाहायला मिळतात. तुमची एक चुकी प्रतिस्पर्धी संघाचं विजयाचं एक नवं पाऊल ठरतं, त्यामुळे चुका टाळून खेळावं लागतील. टीम मातोश्री 11 एंगर्स क्रिकेट क्लब बारामती टीमला तर इथे धावांचं एक मोठं टार्गेट उभं करावं लागेल श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी सरोली पुणे या टीमला. दोन्ही ताकदवान संघ आपण पाहतोय, दोन्ही बलाढ्य टीम आपण पाहतोय. बारामती टीम बॅटर आलेला आहे, इतका वेळ आपल्याकडे नाही, मेगा फायनल सुरू आहे, वेळ फार झालेला आहे, त्यामुळे विनंती एकच आहे की थोडी घाई करा आणि थोडं आयोजन कमिटीला विशेष सहकार्य करा, कारण का सहकार्याची भावना खूप महत्त्वाची आहे. मेगा फायनलची मॅच आपण खेळत आहेत, शेवटचा सामना आहे, ग्रँड फिनाल आहे, अंतिम 16 इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. विस्टम स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदान ती क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. लोगाव नगरीमध्ये गेली 5 दिवस एबी ट्रॉफीचा भव्य दिव्य देखणा सोहळा तो मात्र इथे मैदान ती पाहायला मिळतोय. 44 संघांनी सहभाग घेतला, 880 खेळाडू आपल्या स्पर्धेत पार्टिसिपेट झाले. सुपर 11 आपण पाहिला, सुपर 6 पाहिला, सेमी फायनल देखील आपण पाहिले आणि आता तदनंतर मेगा फायनल ग्रँड फिनाले तो मात्र मैदान ती पाहायला मिळतोय. सचिन साळवीने कमबॅक केले, एक डॉट बॉल आलाय, एक निर्धाव चेंडू तो देखील मैदान ती येताना पाहायला मिळतोय. एबी ट्रॉफी 2024 दुसरं पर्व, त्यातच काही सर्व आनंद सगळ्या आयोजकांच्या चेहऱ्यावरती सातत्यानं पाहायला मिळतोय. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, षटक क्रमांक संपेल. तिसऱ्या क्रमांकाचं सचिन साळवींचं षटक इथे मैदान ती संपेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करणारी श्रीतेज स्पोर्ट्स 11 चरोली संघ 36 रन 36 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. 36 धावा बनवल्या गेल्यात. पहिली 2 षटकं आपण पाहिली तर 14.50 ची सरासरी होती, परंतु आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर करण रणरेट खाली येतोय. 12.00 च्या सरासरीनं 3 ओव्हरमध्ये 18 चेंडूत बनवल्या गेल्यात 36 धावा. उर्वरित 3 षटकं मात्र बाकी आहेत. मयूर मासाळ षटक क्रमांक 4 साठी पुन्हा एकदा सज्ज होते. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक करेल गोलंदाज मयूर मासाळ. या अगोदरच्या षटकात सचिन साळव्यांनी आपण पाहिलं तर 2 बॅटर 2 फलंदाजांना बाद केलेला आहे. नरसिंग पालमपल्ले आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर रोहित खरात ही जोडी आपल्याला मैदान ती पाहायला मिळते.
नरसिंग सिक्सर किंग आहे. समोर गोलंदाज मयूर मासाळ आहे. वेगवान गोलंदाज विकेट टेकर. पहिला चेंडू आपण पाहतोय पंच कळवतायत व्हाईट बॉल. एक खराब चेंडू मैदान येते. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती बनवले जात आहेत. 37 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. 37 रन 37 धावा. मेगा फायनल ग्रँड फिनाले शेवटचा सामना आपण पाहतोय. अगदी सगळे खेळाडू आणि क्रिकेटचे रसिक प्रेक्षक इंटरनॅशनल फील करतायत. विशेषतः आपण पाहिलं तर ग्रीन ग्रास मैदान आहे. टर्फ विकेट आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड रोप आहेत. फ्लड लाईट्समध्ये स्पर्धा पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून यूट्यूबवरती HD क्वालिटीमध्ये आपण प्रक्षेपण पाहतोय. यावेळीचा चेंडू तार रिव्हर्स अटेम्प्ट केलाय नरसिंग पालमपल्लेच्या बॅटमधून. चेंडू मात्र जाईल सीमा पार. AB ट्रॉफीचा येतोय ब्रँडेड चौकार. 4 धावा. थँक्यू. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिले तर पुढे जातोय. धावपल कोते बनवले गेलात. 41 धावा धावपल कोत आहेत. नरसिंग पालमपल्ले आपण पाहिले तर मिडल ऑर्डरमध्ये इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली संघाकडनं या टीमचा बॅटिंग ऑर्डर प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. टॉप ऑर्डर आपण पाहिला. मिडल ऑर्डर देखील आपण पाहतोय आणि खरं तर एक चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू त्या बॅटचं टॉपेज घेतलंय क्षेत्ररक्षक तैनात. विकेट किपर फेकी सुरेखा बॅकअप केला जाईल तोपर्यंत एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे. चुका होताना पाहायला मिळतात परंतु तिथे नकार कळवलाय रोहित खरातनं. नरसिंग पालमपल्लेला आपण पाहतोय. दुसऱ्या धावेला पलायन करताना पाहायला मिळाला. 42 रन 42 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. षटक क्रमांक 4 मैदान ते सुरू आहे. मयूर मासाळ या स्पर्धेतील एक यशस्वी गोलंदाज म्हणून त्याची प्रचंड मोठी ख्याती आहे. मातोश्री 11 यंगर्स क्रिकेट क्लब बारामती टीमकडनं जो पहिलं षटक सातळताना हाताळताना पाहायला मिळालाय. संघाचा हुकमेका, संघाचं ट्रम्प कार्ड आणि संघाचा स्ट्रायकर गोलंदाज म्हणून मयूर मासाळची ख्याती या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिलेलं आहे. उभरत्या सितारांचा कोहिनूर आहे. सडपातळ शरीरयष्टी आहे परंतु प्रचंड वेग त्याच्याकडे आहे. अचूकता खूप चांगल्या प्रकारे आहे आणि योग्य टप्प्यावरती लाईन लेंथला पकडून गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून मयूर मासाळची ख्याती या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिलेलं आहे. AB ट्रॉफी 2024चं दुसरं पर्व इथे मात्र संपन्न होते. यावेळीचा चेंडू होता रोहित खरातच्या बॅटमधून. बिग हिट, बिग ब्लास्ट, नो चान्स. चेंडू मात्र जाईल आउट ऑफ द स्टेडियम, आउट ऑफ द पार्क. षटकार. रोहित खरातच्या षटकारानं गतवर्षीच्या आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीची जवळपास अनेक क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना आठवण करून दिली असेल. कारण का याच संघातून खेळताना त्यानं जबरदस्त कामगिरी केली होती आणि जबरदस्त फटकेबाजी याच रोहित खरातनं केली होती. आज तोच इथे आपण पाहिलं तर त्याच टीममध्ये श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोलीकडनं AB ट्रॉफीमध्ये आपल्या बॅटच्या बोलबाला इथे मात्र मैदान ते दाखवताना पाहायला मिळतोय. मयूर मासाळवरती त्यानं आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय आणि एक उत्तुंग षटकार त्यानं इथे मात्र ठोकला गेलाय. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. टिप लॉंग ऑन डाऊन दी बॉल. टिपला असेल. विकेट चोईल पतन. फलंदाज रोहित खरात इथे मात्र बाद. थँक्यू. सौरभ दळवींना आपण पाहिलं तर एक सुंदर झेल मैदान ती टिपलेलं आहे. ज्याचं आपण पाहिलं तर इम्रान पठाणच्या जागेवरती इनकमिंग संघात झालेला आहे आणि त्यात सौरभनं आपण पाहिलं तर कमालीचा झेल या मॅचमध्ये टिपलेला आहे. संघनायक अनुराग मोहिते इथे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली संघाचा नेता, संघाचा संघनायक, संघाचा कॅप्टन अनुराग मोहिते इन ॲक्शन बॅटिंगसाठी आपण पाहतोय. मयूर टू अनुराग, गोलंदाज टू फलंदाज. धावपल कोती धावा 48 धावा धावपल कोते आहेत.
48 रन. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली संघ 48. यावेळीचा चेंडू होता अनुराग मोहितेच्या बॅटमधून एक टप्पा घेत चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. बाउंड्री लाईनवरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक सिंगल येईल ऑन साइड मिडविकेटला. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 49 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत. 49 रन 49 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत. 5 विकेट गमावल्यात. 5 फलंदाज बाद आहेत आणि 49 धावा इथे मात्र धावपल कोती बनवले गेलात. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहतोय. एबी ट्रॉफी 2024च्या दुसऱ्या पर्वाची मेगा फायनल. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. विकेट किपरकडे जातोय. मयूरचा एक डॉट बॉल आपण पाहतोय. इथे मैदानात येईल नरसिंग पालमपल्लेसाठी आणि तिथे आपण पाहिलं तर धावपलक स्कोर कार्ड ती स्थिर आहे. 49 धावा धावपल होत्या. षटक क्रमांक संपले गेले. चौथ्या क्रमांकाचं पहिल्या 24 चेंडूंमध्ये बनवले गेल्यात 49 धावा. तर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील तो मात्र बाकी आहे. 49 रन 49 धावा धावपल होत आहेत. प्रत्येक षटकामागे आपण पाहिलं तर 12.25च्या सरासरीनं आपण पाहिलं तर धावा बनवल्या गेल्यात. 24 चेंडूंमध्ये 49 धावा त्या मात्र बनवल्या गेल्यात. जबरदस्त बॅटिंग आपण सुरुवातीपासून पाहतोय. शेरू लॉरनं खूप चांगली बॅटिंग केली. तुषार रणदिवेनं देखील एक षटकार एक चौकार खेळला. अमित तांबेने थोडंसं निराश केलं. रोहित खरातने एक षटकार ठोकला. शरद पारगेने एक चौकार खेळला. नरसिंग पालमपल्लेने एक चौकार ठोकलाय. तर अनुराग मोहिते जो इन ॲक्शन आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोलीचा संघ आपण पाहतोय. सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. सचिन भाऊंचं कौतुक करावं लागेल. एकाच असोसिएशनमध्ये 2 संघांचे संघ मालकीत्व घेतले आणि दोन्ही टीमचा खेळ कमालीचा राहिलाय. यावेळीचा चेंडू होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ताकद नजाकत रिझल्ट तुमच्या समोर आहे. चेंडू मात्र जाईल उत्तुंग उत्तुंग षटकार अनुराग मोहितेच्या बॅटमधून येत आहेत. 6 धावा. थैंक यू. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करें ये तो बहुत गलत बात है. प्रयत्न केलेत. अनुराग मोहितेने ठोकलाय उत्तुंग षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपल कोती बनवला जात आहेत. 55 धावा 50 अप. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली संघ अर्धशतक पूर्ण करतोय. 5 गडी बाद 55 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. 5वं षटक सुरू आहे. यानंतर शेवटचे षटक आपण पाहणार आहोत. स्लॉगवर डेथवर पाहायला मिळणार आहे आणि शेवटच्या उर्वरित 2 षटकात किती धावा बनवेल आणि किती धावांचं टार्गेट ठेवेल श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोलीचा संघ. गोलंदाज पुन्हा एकदा ओमकार. यावेळीचा चेंडूचा फटका तर केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा. क्षेत्ररक्षक दूरवरती सुंदर कव्हर ड्राईव्ह अनुरागच्या बॅटमधून येतोय. षटकारा पाठोपाठ खणखणीत चौकार. सो हरायला घाबरत नाही तो, जिंकण्याचं धाडस करतो आणि तेच धाडस तीच हिंमत इथे आपल्याला अनुरागकडनं पाहायला मिळते. कॅप्टन आहे, संघाचा नेता आहे. 2 चेंडू त्याने या षटकातील फेस केलेत आणि पहिल्याच 2 चेंडूवरती दबाव दडपण प्रेशर गोलंदाजावरती क्रिएट केलाय. एक षटकार एक चौकार अनुराग मोहितेच्या बॅटमधून आलाय. डीप मिड विकेटला आपण षटकार पाहिला तर एक डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार आलाय. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं व्ही शेपमध्ये समोर केला. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती धावा देखील आपण पाहिलं तर बनवलं गेलात. 60 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत. षटक क्रमांक 5 मैदानात सुरू आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. 2 समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर आहेत. 2 बलाढ्य टीम एकमेकांच्या समोर आहेत. मेगा फायनल ग्रँड फिनाले अंतिम सामना. यावेळीचा चेंडू आणि तो देखील मात्र किल्ला डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवताना मिसफिल्डिंग होते परंतु चेंडू अडवलाय. फेकी केली जाईल. बॅकअप चांगला आहे आणि तोपर्यंत धावा इथे आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक देखील सुरू आहे. 5व्या क्रमांकाचं धावपल कोती धावा 61 धावा धावपल कोत्या आहेत. 62 धावा धावपल कोत्या आहेत. एक धाव येताना पाहायला मिळते.
स्कोर कार्ड होती 62 रन, 62 धावा धावपल होता. 4 चेंडूवरती 13 धावा खर्च केल्यात. एक षटकार, एक चौकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक दुहेरी धाव. गोलंदाज पुन्हा एकदा ओमकार. फुल टॉस चेंडू, त्यावरती जबरदस्त हल्ला. नरसिंग पालमपल्लेच्या बॅटमधून चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. गगनभेदी, गगनचुंबी बिग हिट षटकार. 6 धावा. थँक्यू. नरसिंगच्या षटकारानं धावफलक पुढे जातो आणि स्कोर कार्डवरती बनवलं गेलात 68 धावा, त्या मात्र धावफलक होते आहेत. 68 रन, 68 धावा. षटक क्रमांक 5 सुरू आहे. शेवटचा एक चेंडू 5व्या षटकातील बाकी आहे. 68 धावा, 68 रन. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली संघाच्या धावफलकावर. ओमकार टू नरसिंग. यावेळीचा चेंडूचा टप्पा पर्यंत थोडासा खाली राहतोय. षटक क्रमांक संपलं जाईल 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांचा खेळ संपला आणि धावफलक होती बनवलं गेल्यात 68 रन, 68 धावा, त्या मात्र धावफलक होत्या आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक आपण पाहिलं तर करण्यासाठी गोलंदाज सोनू भिसे इथे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल. स्लॉगोर टेतोरसाठी 6व्या क्रमांकाचे षटक आपण पाहणार आहोत. पहिले षटक खर्च केलं मयूर मासळनं. पहिलं षटक टाकलं, 12 धावा खर्च केला. दुसरं षटक ओमकार साळुंकेने टाकलं, त्यात 17 धावा आल्या. तिसरं षटक आपण सचिन साळवेंचं पाहिलं, त्यात 7 धावा आल्या. तर चौथं षटक मयूर मासळचं, त्यामध्ये 13 धावा. तर ओमकार साळुंकेचं हे 4थ्या क्रमांकाचे षटक प्रचंड महागडं ठरले आतापर्यंत मेगा फायनल मॅच मध्ये. इथे त्यानं खर्च केला 18 धावा. धावफलक होते आणि स्कोर कार्ड ती बनवलं गेलात 68 धावा, त्या मात्र धावफलक होत आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. 68 रन. स्लॉगवर टेतोरमध्ये गोलंदाज सोनू भिसे. शेवटचे षटक आहे, निर्णायक षटक आहे. मेगा फायनल ग्रँड फिनालेच्या पहिल्या डावातील अंतिम षटक. पहिला चेंडूचा बॅक टू बॉलर खेळलाय. सोनूच्या डोक्यावरतून चेंडू आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑफ आलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आहे. अनुराग मोहिते, नरसिंग पालमपल्ले. शेवटच्या षटकात ही जोडी आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी या जोडींना 6व्या विकेटसाठी आतापर्यंत मैदानी केलेलं आहे. 69 धावा, त्या मात्र धावफलक होती बनवलं गेलात 69 रन. शेवटचे 5 चेंडू. एबी ट्रॉफी 2024 दुसरं पर्व, अंतिम मॅच या दोन संघात आपण पाहतोय. शेवटचे षटक. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय, परंतु मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळतंय. चेंडू बॅटचं खाली टोक घेईल आणि पॉलोथ्रूमध्ये चेंडू आपण पाहिलं तर सोनू भिसेनं अडवलाय, तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावफलक होती बनवलं गेलात श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली संघानं 70 धावा, त्या मात्र धावफलक होते आहेत. 70 रन, 70 धावा. पहिल्या डावातील उर्वरित शेवटचे 4 चेंडू इथे आपण पाहिलं तर बाकी आहेत. सगळ्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. बारामती की पुणे, विशेषतः बारामती की चरोली या प्रकारची मॅच आपण पाहतो मैदान होती. पुणे जिल्ह्यातील दोनही संघ आहेत. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा मान्यता प्राप्त रजिस्टर 2 संघ मेगा फायनल ग्रँड फिनाले इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. एबी ट्रॉफी 2024 ची मेगा फायनल ग्रँड फिनाले अंतिम 16. 70 धावा. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील मात्र केला अनुराग मोहितेच्या बॅटमधून. चेंडू मात्र जाईल सीमा पार, कडक बेधडक चेंडू मात्र येतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एबी ट्रॉफीचा ब्रँडेड षटकार. अनुराग मोहितेनं आपण पाहिलं तर या मॅच मध्ये जबरदस्त फटकेबाजी करत षटकार चौकार षटकार ठोकत धावफलक मात्र पुढे घेऊन गेलाय. 76 रन, 76 धावा. पंच आपण पाहिलं तर तिथे मात्र कळतात डेड बॉल. 76 धावा धावफलक होते आहेत. चेंडू हातातनं सटकलाय, निसटलाय. सोनू भिसे शेवटचे षटक करतोय आणि शेवटचे 3 चेंडू इथे मात्र टाकणं बाकी आहेत. 3 चेंडूवर त्याला 8 धावा. उर्वरित 3 चेंडू मात्र करेल गोलंदाज सोनू. तर बॅटिंगसाठी इनॅक्शन आपण पाहतोय. स्ट्राईकवरती मॅन इन फॉर्म अनुराग मोहिते. गोलंदाज टू फलंदाज सोनू टू अनुराग.
फुल टॉस, त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. जबरदस्त फटका अनुरागच्या बॅट मधून येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, 6 धावा. थँक्यू डीचे. जबरदस्त बॅटिंग अनुराग मोहितेकडनं आपण पाहतोय. आयुष्यात क्षेत्र कोणते असू द्या, कष्टाला पर्याय नाही. कष्ट जर प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला कोणीच रोखू शकत नाही. 82 रन, 82 धावा मेगा फायनल मध्ये बनवतोय श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोलीचा संघ. सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या मालकीची टीम प्रथमतः बॅटिंग करताना 82 रन, 82 धावा. शेवटचे काही चेंडू आपण पाहिले तर शिल्लक आहेत. स्लॉगोर टेतोर मध्ये गोलंदाज सोनू भिसेवरती चढवला हल्ला आणि केले जाते प्रचंड मोठं आक्रमण. अनुराग मोहिते संघनायक, नेता, कॅप्टन इथे मात्र आपल्या बॅटचा बोलबाला तो मात्र दाखवताना पाहायला मिळतोय. गोलंदाज टू फलंदाज, सोनू टू अनुराग, चरोली टू बारामती. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू मैदान ती पाहायला मिळतोय. सरळ बॅटनं केलाय व्ही शेप मध्ये डीप लॉंगॉनला. मयूर मासाळ वेगानं आला, चेंडू फेकलाय, डायरेक्ट हिट. परंतु काय निर्णय येतोय पंच शुभम गाडे सरांचं बोट आकाशाकडे. विकेट होईल पतन. फलंदाज धावबाद, फलंदाज रनआउट. थँक्यू. 83 धावा धावपल कोत आहेत. रनआउटच्या रूपाने संघाने कोसळतोय. अनुराग मोहिते इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. सोसायटी टी आपण पाहिलं तर याचे सौजन्य आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं करणारे महाराष्ट्राचे सोसायटी टीचे हेड आदरणीय नरेशजी सावंत सरांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण आवर्जून उपस्थित राहिलात मेगा फायनलसाठी. आपलं मनापासून स्वागत आणि स्वागत देखील केलंय. चेंडू मात्र पाठवलाय सीमा पार. येतोय उत्तुंग 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 षटकार, 6 धावा. थँक्यू. धन्यवाद डीचे वक्रतुंड साऊंडचा आम्ही मनापासून आभारी आहोत. एक चांगल्या प्रकारचा आवाजाने चांगल्या प्रकारे सुमधुर संगीताच्या माध्यमातून सगळ्यांचं मनोरंजन करतायत. एक डाव संपलाय आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना श्रीतेज स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी संघानं बनवल्यात 89 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 36 चेंडू 90 धावा इथे मात्र बनवायच्यात. मातोश्री 11 यंगस्टर क्रिकेट क्लब बारामती संघाला बनवायच्यात 36 चेंडू 90 धावा. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योजक आणि उद्योगपती, क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारा व्यक्तिमत्व आदरणीय सचिन शेठ लालदास तापकीर. सचिन भाऊंचं शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सचिन भाऊंचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय. सचिन भाऊंना विनंती करेल आपण समोर या. टेनिस बॉल क्रीडा असोसिएशन पुणे जिल्ह्याच्या वतीनं AB ट्रॉफीच्या वतीनं आपला सन्मान केला जातोय. अध्यक्ष भरतदादा टिंगरे, उपाध्यक्ष आशिषदादा मारणे, त्याचबरोबर या स्पर्धेचे सगळे आयोजक मंडळी आदरणीय सचिनदादा खांदवे, आदरणीय अमित तापकीर सर, आदरणीय सचिन भाऊ राठोड, आदरणीय विकीबाई खैराळे, आदरणीय ऋषी जोरी सर, त्याचबरोबर आदरणीय विशाल उर्फ बंटी गायकवाड सर, आदरणीय चंद्रशेखर दादा मोरे आणि त्याचबरोबर आदरणीय नितेश उर्फ बंटीदादा कवडे या सगळ्याचा आयोजकांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आदरणीय सचिन शेठ लालदास तापकीर, सचिन भाऊंचं शुभागमन होतं आणि सचिन भाऊंचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीचे ओनर, श्रेयांक 11 संघाचे संघमालक, श्रीतेज 11 संघाचे संघमालक, प्रसिद्ध उद्योजक आणि उद्योगपती सचिन शेठ तापकीर साहेबांचं शुभागमन झाले. सचिन भाऊंच्या समेत उपस्थित असणारा त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या सगळ्यांच्या या ठिकाणी AB ट्रॉफीमध्ये
टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. सचिन भाऊ आवर्जून आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक स्वागत आहे. तर सचिन भाऊंच्या मालकीच्या टीमनं बनवला 89 धावा आणि विजयासाठी टार्गेट सेट केले 36 चेंडू बनवायच्या 90 धावा. मातोश्री 11 अर्थातच यंगस्टर क्रिकेट क्लब एंगर्स क्रिकेट क्लब बारामती या टीमला बनवायच्या 36 चेंडू 90 धावा. प्रचंड मोठं आव्हान आपण पाहिलं तर उभं केलंय. मेगा फायनल ग्रँड फिनाले अंतिम सामना एबी ट्रॉफी 2024चं दुसरं पर्व आणि मेगा फायनलच्या दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. आणि पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षातून ऐकूयात आदरणीय शैलेशजी दिवंगुने सरांना. धन्यवाद उत्तम सर. आज या स्पर्धेचा अंतिम सोहळा आणि अंतिम मॅच मैदानामध्ये दुसऱ्या डावासाठी इथे संपन्न होते. एका बाजूला आपण पाहतोय मातोश्री 11 यंगर्स बारामती, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय श्रीतेज 11 चरोली. हा संघ या मैदानामध्ये मेगा फायनलची मॅच इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये जी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, प्रामुख्याने सगळ्याच फलंदाजांनी केलेली विस्फोटक बॅटिंग. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. पहिला चेंडू इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. निहाल तुसामत इथे गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि पहिल्या चेंडूवरती इथे आपला क्लास दाखवतोय. म्हणजे सेमीफायनलच्या मॅचमध्ये देखील केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी. धावसंख्या जर आपण पाहिली तर कुठल्याही प्रकारची नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती. पुढचा चेंडू इथे देखील हलक्या हाताने चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट निर्धाव. लागोपाठचे 3 चेंडू इथे निर्धाव आहेत. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी इथे केली जाते. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय पहिलं सुरू आहे. पुढचा चेंडू चेतन यांच्यासाठी. इथे देखील स्विंग अँड मिस. चौथा चेंडू इथे निर्धाव आहे. काय गोलंदाजी इथे केली जाते. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. पॉइंटच्या दिशेने एक धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने जी सुरुवात होते.
पुन्हा एकदा इथे जोरदार अपील आणि पहिल्या विकेटचं पतन 1 या धावसंख्येवरती मातोश्री 11 यंगर्स बारामती या संघाला बसलेला पहिला धक्का. नवाज शेख गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द पॅव्हिलियन. सचिन लालदास तापकीर यांच्या मालकीचा संघ आपण पाहतो इथे मैदानामध्ये. अगदी सुरेख खेळ जो मैदानामध्ये श्रीतेज 11 या संघाकडून आपण खेळताना पाहतोय. सर्वच खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी. विशाल कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ सातत्याने खेळतो. योग्य असं मार्गदर्शन प्रत्येक खेळाडूला मिळतं आणि त्याचमुळे या एबी ट्रॉफीमध्ये त्या संघाने केलेली कामगिरी. इथे देखील डायरेक्ट हिट. चेतन कालंगे या ठिकाणी होतात बाद. दुसरा विकेटचं पतन. बॅटर क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हिलियन. दोन बॅटर लागोपाठच्या 2 चेंडूवरती बाद होत आहेत. नवाज शेख आपण पाहतोय पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती लेग बिफोर द विकेटची शिकार. त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात. फटका चांगला खेळला परंतु क्षेत्ररक्षण त्यापेक्षा चांगलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये चेतन कालंगे त्या ठिकाणी बाद होतात. नवीन बॅटर सौरभ दळवी या ठिकाणी आपण पाहतोय. न्यू बॅटर इन संतोष लष्कर, सौरभ दळवी. फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे मातोश्री 11 यंगर्स बारामती या संघाकडे देखील. पुढचा चेंडू अमित यांचा. इथे बिगिटचा प्रयत्न. चेंडू हवेत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र काय घडतंय. बिग हिटर बॅक टू बॅक इथे बाद होत आहेत. तंबूच्या आश्रयाला तिसरा बॅटर संतोष लष्कर. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 बॅटर इथे बाद होत आहेत. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. निहाल तोसामत यांचं. अगदी वेगात जाऊन चेंडू खाली येऊन चेंडू त्या ठिकाणी आता टिपला जातोय. बॅटर तिथे बाद होतोय. संतोष लष्कर एक बिग हिटर त्या ठिकाणी बाद होतोय परंतु न्यू बॅटर इन. भारत कशा प्रकारे इथे फलंदाजी करतील. पुढचा चेंडू आल्या आल्या स्विच हिट. काय फटका इथे सजवलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. स्विच हिटचा उलटा पुलटा येतोय. चौकार. 4 धावा. आल्या आल्या आपला क्लास इथे भारतने दाखवलाय. चेंडू स्विच हिटच्या फटक्यामध्ये चौकारासाठी परावर्तित केला जातोय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. फटका सुरेख. क्षेत्ररक्षण त्यापेक्षा देखील सुरेख. अगदी दूरवरचा चेंडू त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला निहाल यांनी. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 6 धावा. 6 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. थोडीशी पडझड झाली आहे परंतु यामधून देखील सावरणं हे देखील फार गरजेचं आहे. मेगा फायनल आहे. पुढचा चेंडू सौरभ यांच्या बॅटमधून हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळला. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. याल तुसामत काय क्षेत्ररक्षण इथे करतोय. प्रत्येक वेळेस क्षेत्ररक्षणाचा दर्जा इथे वाढवला जातोय. 1 हँड पिकअप आणि लगेच त्या दरम्यान फेकी देखील योग्य दिशेने. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 7. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट. पुन्हा एकदा रिझल्ट मात्र इथे येईल. चेंडू जाईल
सीमारेषा पार येतोय 1 बाउन्स चौकार 4 धावेंसाठी. धन्यवाद. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 11 धावा. 11 रन्स ऑन अ बोर्ड. 11 धावा या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये पूर्ण होतात. 2 षटकांचा खेळ संपलाय 3 गाड्यांच्या मोबदल्यात. इथे जर आपण पाहिलं तर 90 धावेंचं इथे पाठलाग आहे. 89 धावा पहिल्या फलंदाजीमध्ये आपण पाहिल्यात. दुसऱ्या डावामध्ये 90 धावेंची गरज. मातोश्री 11 यंगर्स बारामती या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती निहाल तुसामत इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली. जी सेमीफायनल मध्ये षटक आपण पाहिलं ना, जे पहिलं षटक हाताळलं तेच मेगा फायनल मध्येच पाहायला मिळालं. 1च धाव आणि 1 गडी बाद देखील केला होता. या षटकाची सुरुवात मोठा प्रहार सौरभ दळवीच्या बॅटमधून येतोय. चेंडू सीमारेषा पार येतोय. खणखणीत दणदणीत सनसनीत षटकार 6 धावा. धन्यवाद. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17 धावा. सचिन लालदास तापकीर यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होतोय. एक भव्य दिव्य आयोजन त्यांच्या देखील माध्यमातून केलं जातं आणि त्याचबरोबर खेळाडूंना खेळण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळालं आहे. एक चांगलं असं मार्गदर्शन त्यांच्या देखील माध्यमातून या संपूर्ण टीमला जे दिलं जातं, म्हणजे बॅकअप किती महत्त्वाचा आहे त्यासाठी सचिनदादांचं फार मोठं कौतुक त्या ठिकाणी केलं जाईल. इथे देखील पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर डीप स्क्वेअर लेग. चेंडू जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धन्यवाद. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर धावसंख्येमध्ये फार मोठ्याने इथे वाटचाल होती आहे. धावसंख्या होते ती 23 धावा. ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेचं षटक फक्त 1 धावेमध्ये हाताळलं त्या गोलंदाजाच्या विरोधात इथे सौरभ दळवीच्या नावाचं जे वादळ मैदानामध्ये गोंगावतंय, अगदी निहाल तुसामतला प्रत्येक चेंडू इथे सीमारेषेच्या पलीकडे धाडण्यामध्ये यश मिळतंय. काय इथे गोलंदाजी आणि काय त्याच्या विरोधात केलेली फलंदाजी आहे. सौरभ दळवी या शेवटच्या मॅच मध्ये आपल्याला या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात. इथे देखील स्विचिटचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. धावबाची संधी गरज नसताना इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज इथे होईल बाद. सौरभ दळवी दुर्दैवीरित्या क्रिकेट मधली आत्महत्या. धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय अंबादास शिरसाट यांचे बंधू अतुलजी शिरसाट यांचं या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये शुभागमन होतंय. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने एबी ट्रॉफी संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सौरभ दळवी इन फॉर्म बॅटर. या ठिकाणी मात्र 2 षटकार खेळले परंतु दुर्दैवीरित्या इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. महाराष्ट्र पोलीस कुणाल निकम. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न भारत यांचा आणि त्यामध्ये मात्र सौरभ दळवी त्या ठिकाणी धावबाद होतोय. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल. अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 24 धावा. 90 धावेंचा पाठलाग आहे. षटक तिसरं सुरू आहे. चांगले हल्ले इथे देखील झालेत परंतु म्हणावी तशी धावसंख्या उभी झालेली नाहीये. परंतु भारत
पुन्हा एकदा आपला क्लास दाखवतोय. चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषा बार. येतोय खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. धन्यवाद. सौरभ दळवी बाद झाल्यानंतर मात्र भारतने सर्व सूत्र आपल्या हाती घेतलेत. दोन्ही जे बॅटर आहेत ना ते दोन्हीच्या दोन्ही बॅटर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि त्यांची माहिती आमच्यापर्यंत जिथे पोहोचवली जाते त्यांचे अतिरिक्त खेळाडू ते देखील महाराष्ट्र पोलीस दलातच आहेत. जे बारामतीचा निम्मा संघ पोलीस दलातच आहे. पुढचा चेंडू भारतसाठी. पुन्हा एकदा उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न. यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी गोल. भारत त्या ठिकाणी होतील त्रिफळा बाद. बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. भारत त्या ठिकाणी बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. तेजस. तेजस्वी कामगिरी करावी लागेल नावाप्रमाणे तेजस यांना. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा आल्यात. तब्बल 3 षटकार आलेत परंतु 2 विकेट्स देखील आल्यात महत्वपूर्ण. जे भारत देखील बाद झालेत त्याचबरोबर सौरभ दळवी देखील बाद झालेत. आता हे जे दोन्ही बॅटर आहेत या दोन्ही बॅटरने अजूनही एकही चेंडू खेळलेला नाहीये या मॅच मध्ये. दोन्ही नवीनच आहेत. पाहूया कशा प्रकारे तेजस्वी कामगिरी करून देतोय. गोलंदाजी मार्कवरती निहाल पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुढचा चेंडू. इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट अगदी वेगात फिरवली परंतु चेंडूची अतिरिक्त उसळी. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. चेंडू डॉट. निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा झाल्यात. शेवटची 18 मध्ये 60 धावेंची गरज आहे. 18 बॉल 60. श्रीतेज 11 या संघाने बऱ्यापैकी या सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याचमुळे या दोन्ही टीम्स मेगा फायनल मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळालं. परंतु कोणीतरी वरचढ आहे आणि ते चित्र आपल्या समोरच आहे. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. अमित तांबे पहिला चेंडू. इथे रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न कुणाल निकम यांचा. तो प्रयत्न फसतोय. चेंडू अगदी आपण पाहिलं तर वेगात सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट. एक निर्धाव चेंडू. इथे मात्र मातोश्री 11 यंगर्स बारामती या संघाला सामन्याच्या बाहेर घेऊन जाईल. पहिला चेंडू निर्धाव आहे परंतु दुसरा चेंडू अवांतर धावेसाठी वाईट बॉल आहे. मॅच अजूनही संपलेली नाही. या मैदानामध्ये कित्येक अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 27 धावा इथे बनलेल्या आहेत. 3 चेंडूमध्ये 3 षटकार देखील आपण पाहिलेत. 12 चेंडूंमध्ये 39 धावा जवळपास इथे चेस झालेले आहेत. त्यामुळे लक्ष काही अवघड नाहीये. इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. इथे शेरू लोहार अप्रतिम असं क्षेत्ररक्षण करतायत. फेकी देखील इथे योग्य पद्धतीने केली आहे परंतु काहीशी दुखापत इथे होते. काहीशी दुखापत. स्वतःचं शरीर सांभाळणं किती गरजेचं आहे.
थोडासा व्यत्यय नक्कीच आला, परंतु त्यानंतर लगेच आपण मॅचकडे वळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा झाल्यात. लक्ष थोडंसं मोठं आहे, प्रयत्न इथे जोरदार आहे. अमित तांबे देखील गोलंदाजी आजच्या दिवसभरामधील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये या देखील गोलंदाजाचं नाव घेतलं जाईल. अष्टपैलू खेळाडूंमध्ये प्रामुख्याने चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण या देखील खेळाडूंनी केलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू इथे निर्धाव आहे. हाफ अपील. आता यष्टीरक्षकाने अपील केली नाही, गोलंदाजांची देखील म्हणावी तशी अपील नव्हती, त्यामुळे पंचांनी लगेचच तिथे कळवलंय नॉट आउट. चेंडू मात्र इथे निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. धावसंख्या 33 वरती स्थिरावलेली आहे. 90 धावेंचा इथे पाठलाग आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच हिट. प्रयत्न इथे मात्र केलाय आणि त्यामध्ये मिळतंय जवळपास यश. चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषा पार. नाही थांबणार, नाही वाकणार, फक्त ठोकणार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. धन्यवाद. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 37 धावा. एकेऱ्या दुहेरी चौकाराने षटकाराने ह्या धावेंपर्यंत 90 धावेंपर्यंत पोहोचता येणार नाही, त्याला सातत्य फार गरजेचं आहे. परंतु गोलंदाजाकडून एखादा चेंडू इथे खराब हाताळला जातोय. बहुतेक करून चांगली गोलंदाजी इथे झाली, परंतु फलंदाजांनी काहीसे चुकीचे कॉल केले, चुकीचं शॉट सिलेक्शन झालं. अन्यथा मातोश्री 11 यंगर्स बारामती हा संघ देखील तितकाच ताकदवान आहे. पुन्हा एकदा उलटा पुलटा इथे चेंडू खेळून काढलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. या स्पर्धेतील सर्वात देखणा फटका 6 धावेंसाठी. धन्यवाद. काय फटका इथे खेळून काढलाय. चौकारा पाठोपाठ येतोय तो षटकार. कुणाल यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार येताना आपण पाहिलाय. पुन्हा एकदा बदला तिथे केलं. स्विच प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत कुणाल सर, आणि त्याचबरोबर त्यांची फटकेबाजी देखील ती ज्याप्रमाणे इथे फटकेबाजी सुरू आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 धावा झाल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये 47 धावींची गरज आहे. 47 धावा अजूनही बनवायच्यात 12 चेंडूंमध्ये. इथे 12 चेंडूंमध्ये 39 झालेले आहेत. कंपल्सरी चेस आहे. 12 चेंडू आणि अजूनही 47 धावींची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सुधीर साबळे. अजून एक असा गोलंदाज आहे जो स्लॉगवर स्पेशलिस्ट आहे. त्याला इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज केलं जात आहे. स्ट्राईकला आहे तो तेजस. आतापर्यंत एकच चेंडू तेजसने खेळलाय, तो देखील निर्धाव आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस कुणाल सर देखील आपण पाहतोय मैदानामध्ये आहेत. षटक क्रमांक 5 ची होते सुरुवात. पहिला चेंडू गती कमी आणि त्यानंतर दिशा देखील इथे भरकटली जाते. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 44 धावा. 44 अजूनही 46 धावेंची गरज. 12 चेंडू आणि 46 धावा. पुढचा चेंडू सुधीर यांचा तेजससाठी. इथे देखील आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान आपण पाहतोय एक धाव, ती देखील लेगबाई स्वरूपाची आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 45 धावा. बरोबर निम्म्या धावा झाल्यात आणि निम्म्या धावा बनवायच्यात. चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडूंमध्ये ह्या 45 धावा बनवायच्या आहेत मातोश्री 11 यंगर्स बारामती या संघाला. पुढचा चेंडू कुणाल यांच्यासाठी. इथे देखील स्विच हिटचा प्रयत्न केला गेला, परंतु तो प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव.
काहीशा वेगळ्या शैलीमध्ये इथे फटकेबाजी आहे. काहीतरी वेगळं केल्याशिवाय धावा मिळणार नाहीत. मगाच्या षटकामध्ये देखील कुणाल यांची आपण बॅटिंग पाहिली, स्विचिटचा चौकार, त्यानंतर आपण पाहिलं एक चांगला षटकार देखील आपण पाहिला. इथे देखील तोच प्रयत्न आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस. अगदी गोलंदाजाच्या माइंडसेट बरोबर खेळण्याचा प्रयत्न. स्विचिटचा इशारा केला परंतु चेंडू आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला स्लॉप हिट. इथे येतो षटकार 6 धावेंसाठी. धन्यवाद. इट्स अ ह्यूज हिट. षटकार 6 धावेंसाठी. धावसंख्या होते ती 51 धावा. मातोश्री 11 यंगर्स बारामती संघाचं अर्धशतक इथे पूर्ण झालंय. पुढचा चेंडू. इथे देखील स्विचिटचा प्रयत्न. स्वतःवरती नक्कीच नाराज आहे की या फटक्यावरती चौकार षटकार नक्कीच आला असता परंतु इथे बॅटवरती चेंडू आला नाही. सुधीर साबळे यांचं देखील चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. षटकारानंतर एक चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी करून दिलंय. चेंडू येतोय तो निर्धाव. पुन्हा एकदा आडव्या पार्टने कडक बेधडक चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. सीमारेषा पार येतोय खणखणीत षटकार 6 धावा. धन्यवाद. 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये मोठी वाढ होते. धावसंख्या होते ती 57 धावा. 57 धावा अजूनही झाल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावेंची गरज आहे. चेंडूंचा जर विचार केला तर इथे 7 चेंडू आणि 33 धावा. एखादा बिग हिट या मैदानामध्ये धावा चेस करण्यासाठी. 7 चेंडू आणि 33 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. कुणाल निकम महाराष्ट्र पोलीस दलात आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या गुन्हेगाराला चोप देतात ना त्याप्रमाणे इथे फलंदाजी सुरू आहे. पुन्हा एकदा वेगळाच फटका आहे. गॅप मधून चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. काय फटका सजवलाय. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 29 धावेंची गरज आहे. 6 चेंडू 29 धावा. फक्त 5 षटकार मारायचे. फक्त 5. या मैदानामध्ये ते रेकॉर्ड ब्रेक झालेले आहे. 5 षटकार लागोपाठचे आलेले आहेत. त्यामुळे इथे 5 षटकार मारणं अवघड नाहीये. मैदानाने पहिलं दाखवून दिलंय की या मैदानामध्ये 5 षटकार येऊ शकतात. परंतु गोलंदाजी मार्कवरती सलमान एक अनुभवी गोलंदाज आहे. इथे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपयांचं आहे. द्वितीय क्रमांकाचं 50,000 रुपयांचं आहे. 6 चेंडूमध्ये 29 धावा म्हणजे 50,000 रुपये या 6 चेंडूंसाठी असतील. बरोबर 50,000 आहेत. जिंकेल तो 1 लाख रुपयांचा मानकरी. जो पराभूत होईल तो 50,000 रुपयांचा मानकरी आहे. तेजस स्ट्राईकला सज्ज आहे. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. इथे मात्र चांगला चेंडू अडवला जाईल. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 62 धावा. 5 चेंडू आणि 28 धावेंची गरज. 5 चेंडू 28 धावा. स्ट्राईकला पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस कुणाल निकम. 5 चेंडू आणि 28 धावेंची गरज. क्षेत्ररक्षण या परिस्थितीमध्ये देखील सजवावं लागतंय नाही का. इथे स्विचिटचा प्रयत्न. चेंडू शरीराचा वेध. इथे चेंडू डॉट निर्धाव.
4 चेंडू आणि 28 धावेंची गरज. मातोश्री 11. आता मात्र हे पारडं जड होतंय. कंपल्सरी चेस हा नियम आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षण तिथे शरद पारगे कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. कुणाल निकम त्या ठिकाणी होतील बाद. 6व्या विकेटचं पतन. 6वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मयूर मासाळ. शेवटचे 4 चेंडू आणि 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 28 धावेंची गरज आहे. 3 चेंडू 28 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत इथे रंगणार आहे. सांगता येत नाही, क्रिकेट आहे, काही बोलता येणार नाही. मॅच संपली नाही एवढंच फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. पुढचा चेंडू इथे आल्या आल्या स्विच हिट. क्या बात है. इथे गोलंदाज देखील फलंदाजी करताना पाहायला मिळालेत. मयूर मासाळ यांच्या बॅट मधून स्विच हिटचा येतोय चौकार. 4 धावा. बघा म्हणजे इथे ही संधी मिळाली आहे. कधी बॅटिंग दिली नाही, मी बॅटिंग करू शकतो हे मयूरने दाखवून दिलंय. कदाचित ओपनिंग बॅटर देखील होऊ शकतो हे मयूरने दाखवून दिलंय. पुढचा चेंडू. वाह, अगदी प्रॉपर आपण आघाडीचे जे बॅटर पाहतो ना त्याप्रमाणे इथे बॅटिंग सुरू आहे. सगळं डगआउट खुश आहे मयूरवरती. अजून एक बॅटर वाढला या बॅटिंग ऑर्डर मध्ये. नाव मयूर मासाळ. गोलंदाजी करतो, फलंदाजी देखील करायला लागलाय. 67 धावा. शेवटचा एक चेंडू. लास्ट बॉल. या पर्वाचा, या ट्रॉफीचा अजून एक चेंडू शिल्लक आहे. विजय अजूनही थोडासा दूर आहे. 99.99% श्रीतेज 11 चरोली हा संघ AB ट्रॉफी 2024 पर्व दुसरं याचा मानकरी ठरतोय. विजय संघासाठी वाजवा एखादं चांगलं गाणं. AB ट्रॉफी 2024 विजेता संघ श्रीतेज 11 विशाल कांबळी सरण टीम या स्पर्धेचे होत आहेत मानकरी. मानकऱ्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन. तर मातोश्री 11 यंगर्स बारामती या संघाने दिलेली देखील चांगली कडवी झुंज, त्यांचे देखील विशेष करून आभार. दोन्ही चला सर्व मान्यवरांना विनंती आहे की मुख्य व्यासपीठाचे इथे जे आपण ट्रॉफीज सजवलेल्या आहेत तिथे सर्व मान्यवरांनी आपली उपस्थिती द्यायच्यात आणि दोन्ही टीम्स आपण इथे पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमासाठी आपण लगेच यायचंय.